संगमेश्वर तालुक्यातील आसुर्डे जाधववाडी पुलाजवळ बिबट्याचे पिल्लू मृतावस्थेत सापडले। बिबट्या मादी पिल्लाजवळ रस्त्यावर चक्रा मारत असल्याने प्रवाशांमध्ये घबराहट निर्माण झाली। मृत पिल्लाकडे जाणे त्यामुळे ग्रामस्थांनी टाळले। बिबट्या मादी मृत पिल्लाजवळ येते आणि दूरवर जाऊन दडी मारून पाहते। बिबट्या मादी कासावीस झाल्याचं चित्र दिसून येते। आसुर्डे जाधववाडीतील राहुल जाधव देवळात पाळीवरून परतताना त्यांना हे पिल्लू मृतावस्थेत आढळून आले। राहुल जाधव यांनी ही माहिती आपले वडील राकेश जाधव यांना दिली। यानंतर गावचे पोलीस पाटील सुभाष गुरव यांच्यासोबत राकेश जाधव घटनास्थळी आले, पण बिबट्या मादी चक्रा मारत असल्याने जवळ जाणे टाळले। याची खबर वन विभागाला देण्यात आली आहे। वन कर्मचारी घटनास्थळी निघालेत। सध्या तरी या पिल्लाचा मृत्यू नेमका कसा झाला हे समजलेलं नाही। राहुल म्हणे रस्त्यावर अर्ध बसलेला होता मगाशी। तू जर गाडी मागे घेतली असती ना, घेऊन गेला असती। घेऊ मग जराशी घे मागे माझ्या अंदाजात। तो गाडीला घाबरून वाटतं घेत नसेल, नाही तर तोंडात न उचलून घेऊन दे रे। बघा लागला होय ते काय बाबू चव्हाणच्या इथं नाही, इथं वरती ग शिकटवण्याजवळ हाय, रस्त्यात बसलेलाच आहे। पोर मेलेलं आहे त्याचं, ते यासाठी थांबलेलं आहे। ते रस्त्याच्या बाजूला एक पोर आहे बारकं मेलेलं त्याचं। गाडी म्हणून आमच्या अडकवला नाही तर आता मी बाबूने तर बाबूचा मला फोन, मी खाडेवाडीनं परत आलो। पोरग पण त्याला तर पोरग मेलेलं दिसलं नाही, बारीक पिल्लू मेलेलं आहे। ते लपतंय बाहेर येतोय, आता अर्धा पुरा बाहेर आलाय, बाहेर साईड पट्टीवर बसलाय। इथंच करतो आता, नाही तर मग काय आम्ही वाट बघतो की त्याने धिलांत आपलं नेऊ दे ना। मेलेलं आहे पिल्लू, मेलेलं आहे। वाघ दुसरा जिवंत नाही बसलेला बाजूला, तो बघ बसला त्याच्या बाजूला। मैताची राखण करते। थांब ना आवाज करू नकोस। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।